काय 10.5 काय लांबी लांबी हां आणि रुंदी 9.5. 9.5. तर लांबीच्या बाजूने चैन लावायची, म्हणजे जे 10.5 बाजू आहे बाजू त्या बाजूने चैन लावायची. ठीक आहे. चैन ताई डबलच घ्यायची आहे ना? हां, चैन डबलच घ्यायची. हां आणि उलट ठेवायची. उलट ठेवायची. फॅब्रिक सरळ चैन उलटी. तिला दापटीप द्यायची. लगेच कुठे दापटीप द्यायची? सरळ करून ना? सरळ करून दापटीप द्यायची. साधा दोरा वापरायचा. साध्या मशीनवरती साधा दोरा. दापटीप दिली की परत ही बाजू, खालची बाजू घ्यायची, ती वरती ठेवायची. दुसऱ्या चैनीच्या बाजूला ना? हां, दुसऱ्या चैनी. ही खालची बाजू दुसऱ्या चैनीच्या बाजूला. जसं आपल्याला सोयीचं होईल तसं. फोनवर ते पण ओपन करायचं आणि दापटीप द्यायचं. स्टिच कर. दुसरी बाजू शिवून झाल्यावर चैन ओपन करून दुसऱ्या बाजूवरती दापटीप देणे. फॅब्रिक सरळ करून चैन करायची. दोन्ही चैनींचा मध्य काढणे. रनर टाकून घेणे. रनर टाकून चेन चेक करून घ्या. बरोबर. हां, चेकिंग करताय ना तुम्ही ते? हो. त्यानंतर लेवल जास्तीची चैन कट करून टाकणे. आता हा चैनीचा सेंटर द्यायचा आणि इथे पॉईंट काढायचा. चैन बरोबर मधोमध धरून फॅब्रिकचा मध्य काढणे. दोन्ही साईडचा काढायचा. दोन्ही साईडचं तसंच करणे. चैन मधोमध धरून फॅब्रिकचा सेंटर काढणे. ते झालं की हा सेंटर आणि ही चैन. जो फॅब्रिक आणि चैनचा सेंटर आला होता तो दोन्ही बाजूंनी फोल्ड करून मध्यावरती आणणे. करून घ्यायचं. नंतर फॅब्रिक सरळ आहे ते उलट करून घेणे. हां, हे चैनीचं मध्य. चैन आणि जो आपण फॅब्रिकचा मध्य काढला आहे तो एकावर एक ठेवणे. आणि तिथून शिलाई मारून दोन्ही एकावर एक ठेवून एक सरळ शिलाई मारून घ्या. दोन्ही साईडचं. दोन्ही बाजूला सेम प्रोसेस. इथपर्यंत पाऊच ओके करून घ्यायचा. 1 इंच. जिथे तुम्ही सरळ शिलाई मारली तिथून 1 इंचावरती मार्जिन करून घ्या. उभं आडवं दोन्ही. यल आकारात मार्जिन करून घ्या. उभं 1 इंच माप घेणे. आडवं पण 1 इंच घेणे.
अशा प्रकारे मार्जिन करून चारी बाजूने 1 इंचावर चौकोन. चारी बाजूला 1 इंचाचा बॉक्स तयार करून घेणे. हां 1 इंच तुमच्या मेन फॅब्रिकपासून आतपर्यंत 1 इंच घ्यायचं आहे, शिलाईपासून नाही. हां ठीक आहे. आणि इथून बस. हां ठीक. ठीक आहे. हा 1 इंच कट करायचा. 1 इंच मार्जिन केलेल्या बॉक्सला कट करून घेणे. या आकारात कट करा. त्याला पूर्ण चारी बाजूंनी या आकारात बॉक्स कट केल्यानंतर हा पाऊच असा दिसेल. हे काय करताय? हे पॉईंट देते इथे. बॉक्स जिथे कट झाला त्याच्या इथे पॉईंटला कट मारा. अशा प्रकारे कट आला पाहिजे. आता हा कट आणि तो कट करण्याचं कारण तो कट आणि ह्या शिलाईचा मध्य शिलाई. एकत्र जुळवून शिलाई मारणे. आणि ही शिलाईचा मध्ये. कट मारलेला मध्य आणि आपण शिवलेली शिलाई या 2 इंचामध्ये एकावर एक ठेवून